तो आला, त्याला आम्ही पाहिलं आणि आम्ही निशब्द होऊन गेलो. हेच वर्णन करावं लागेल सध्या ज्या चित्रपटाची संपूर्ण देशभरात चर्चा आहे, तो अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित असणारा छावा या चित्रपटाचं. हम शोर नहीं करते सीधा शिकार करते यासारखे जबरदस्त डायलॉग या चित्रपटामध्ये पाहायला मिळालेत. आणि म्हणून चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आम्हा प्रत्येकाच्याच मनामध्ये होती. आणि म्हणून टीव्ही नेक्स्ट मराठीने काय केलं की आपण थेट प्रेक्षकांच्या मध्ये गेलो. प्रेक्षकांची मतं या चित्रपटाविषयी काय आहे हे जाणून घेतलं. कसं होतं बऱ्याच वेळेस की आपण फक्त प्रेक्षकांचीच मतं दाखवतो आणि त्या पद्धतीनं आपलं मत बनत जातं. कधी कधी आपण चित्रपट समीक्षकांची मतं दाखवतो, आपली त्या पद्धतीनं मतं बनत जातात. आणि म्हणून या सगळ्याच म्हणजे त्यामध्ये प्रेक्षक आहेत, चित्रपट समीक्षक आहेत आणि एक सामान्य माणूस, या सगळ्यांचं संचित एकत्रित येऊन त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये टीव्ही नेक्स्ट मराठीचे प्रतिनिधी विक्रम रेपे आहेत. सगळ्यांच्याच प्रतिक्रियेमधून थोडं थोडं घेत आज या चित्रपटाचं विश्लेषण आज आपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष शो मध्ये करणार आहोत. विक्रम, नमस्कार. नमस्कार. ज्या पद्धतीनं छावा कम्प्लीट छावाचीच हवा, खरंय. तर ज्या पद्धतीनं हा चित्रपट घोडदौड करतोय, अनेक नवनवीन विक्रम तो रचला जातोय आणि आज विक्रम आमच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी. विक्रम, सगळ्यात महत्वाची, तू अनेक जणांशी बोललास, अनेक जणांच्या बरोबर तू संवाद साधलास, मग ते अगदी चित्रपट प्रेक्षक असतील, चित्रपट समीक्षक असतील किंवा या विषयाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारे इतिहास संशोधक असतील, या सगळ्यांच्या संचित मधून या चित्रपटाची थीम किंवा ज्या पद्धतीचा विषय मांडला गेलाय, काय सांगशील? मला वाटतं छावा या चित्रपटाकडे जाण्यापूर्वी छावा नावाची जी कादंबरी आहे त्याकडे जावं लागेल. मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दोन वेगळी कॅरेक्टर जरी असली तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवरती शिवाजी महाराजांचा प्रभाव जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसतो. तो या चित्रपटातून कसा सांगितला गेलेला आहे यातूनच या चित्रपटाची सुरुवात होते. सगळ्यात महत्वाचं, सुदैवानं आपल्या या चित्रपटाचा दिग्दर्शक जो आहे, डायरेक्टर, तो मराठमोळा आहे. त्याला जाणीव आहे महाराष्ट्रासाठी छत्रपती काय आहेत, बरोबर, आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा उचित सन्मान कसा राखला जाईल या दृष्टिकोनातून त्यानं एकंदरीत डिरेक्शन जे केलेलं आहे ते आपल्याला चित्रपट पाहताना सातत्यानं जाणवतं. मॅडॉक फिल्म जे आहेत, भव्य दिव्य सिनेमा साकारण्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कष्ट घेतलेले आहेत असं मी मुद्दा म्हणून म्हणतोय. कारण की सेट्स जर बघितले आपण चित्रपट पाहताना, हा मी आवर्जून सांगेन, 70 mm चा पडदा सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु हा मल्टिप्लेक्स मध्ये पाहण्यासारखा सिनेमा आहे. अतिशय भव्य दिव्य सेट्स आहेत. मुख्यतः चौकट जी आहे ती चौकट आणि पडदा तो आयताकृती जर बघितला तर चांगल्या पद्धतीनं दिसेल. चौकोनी पडदा नको आहे, बरोबर. आयताकृती जर तुम्ही बघितला तर चित्रपट भव्य दिव्य तुम्हाला दिसेल. सेट्स उत्तम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॅरेक्टर्स साकारलेले आहेत, मराठमोळे कॅरेक्टर्स जे आहेत, त्याला मराठमोळा टच जो आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आपल्याला दिसतोय. विक्रम, आता ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केलात वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांचा, याच्यामध्ये जी पात्र आहेत, मग विकी कौशलनं साकारलेलं छत्रपती संभाजी महाराज असतील आणि विविध पात्र आहेत, ते अक्षरशः आपल्याशी संवाद करतायत की काय? अगदी जो इतिहास आम्ही फक्त पुस्तकांमधून वाचलाय तो प्रत्यक्षात आपल्या समोर दिसतोय की काय, अशी एक प्रकारची अनुभूती प्रेक्षकांना चित्रपट पाहताना येतोय. म्हणजे इतके ते कॅरेक्टर्स किंवा ती व्यक्तिमत्व त्यांनी साकारलेले आहेत. काय सांगशील या व्यक्तिमत्वांविषयी ज्या पद्धतीने या चित्रपटामध्ये समोर येतात? चित्रपटाची सुरुवात जी आहे ती अजय देवगण यांच्या आवाजामध्ये होते. भारदस्त आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच मांडलेला आहे. हे धर्मयुद्ध नव्हतं, हा जो आहे तो सत्ता संघर्ष आहे. हा सत्ता संघर्ष जो आहे तो मुघलांमध्ये, मराठ्यांमध्ये आहे, त्याचबरोबर इतर सत्ता जे त्या काळी होते त्या सर्वांमधला सत्ता संघर्ष आहे. हे धर्मयुद्ध नव्हे. ही बायलाईन जी आहे ती चांगल्या पद्धतीनं दिग्दर्शकानं जी आहे ती पकडलेली आहे आणि ती शेवटपर्यंत टिकवून ठेवलेली आहे असं मला वाटतं. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आता तुम्ही सांगितलं कॅरेक्टर्सचा. मी मुद्दा म्हणून महत्वाचे लीड कॅरेक्टर्स जे आहेत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टर, ज्या कॅरेक्टर विषयी वेगळी जी काय मतं मांडली गेलेली आहेत, ते कॅरेक्टर म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी जे आहेत येसूबाई,
ज्यांची भूमिका जी आहे ती रश्मिका मंदना, जी साऊथ इंडियामधून येते, तिनं साकारलेली आहे. ती कशा पद्धतीने साकारेल की नाही हे प्रश्नचिन्ह होतं. चित्रपट तुम्ही जर बघितला, रश्मिकानं तिचा जीव ओतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की तिचे डोळे जे आहेत ते अतिशय बोलके. तिला दिलेला मराठमोळा लुक असू दे, तिनं अगदी पदर जो आहे तो डोक्यावरती घेतलेले चित्रीकरण असू दे, त्याचबरोबर ती ज्या ठिकाणी आहे, संभाजी छत्रपती आणि येसुबाई यांच्यातले संवाद जे आहेत ते राजमहलमध्ये जे साकारले गेलेले संवाद आहेत, त्या ठिकाणी विकी कौशलच्या तोडीस तोड काम जे आहे ते रश्मिकाने केलेलं आहे, याबद्दल कोणतंही दुमत नाहीये. चित्रपटाच्या शेवटी संभाजीराजेंना जेव्हा कैद होते त्यावेळेला जगदंब जगदंब हा जो उच्चार झालेला रश्मिकाकडून, तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी तंतोतंत येसुबाईंची भूमिका जी आहे ती रश्मिकानं साकारलेली आहे. त्याच्यानंतर विकी कौशल विषयी काय सांगाल? हो, मी विकी कौशलकडे येतोयच. त्यापूर्वी महत्वाची काही कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे लीड कॅरेक्टर जे आहे त्यापूर्वी महत्वाची कॅरेक्टर्स या चित्रपटामध्ये जी सपोर्टिव्ह ऍक्टर्स जे आहेत त्यांची कॅरेक्टर्स मी थोडीशी आपल्याला सांगतोय. हंबीर मामांचं कॅरेक्टर जे आहे सरलक्ष लष्कर ते होते. आशुतोष राणा चांगल्या पद्धतीने साकारलेला, डायलॉग डिलिव्हरी सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. थोडंसं राजपूत लुक आलेलं आहे असं मला हरकत नाही, पण तरी सुद्धा मराठमोळा बाज ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. कवी कलश जे आहेत त्यांची मैत्री संभाजीराजेंच्या त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं विनीत कुमारने ही भूमिका साकारली. की कवी मन जे असतं ते भावनिक सुद्धा असतं आणि काही वास्तव सुद्धा मांडावे लागतात शब्दांमधून. ते कवी कलशच्या भूमिकेमधून आले आहेत विनीत कुमार सिंग. सोयराबाईंची भूमिका दिव्या दत्ताने केलेली आहे. तुम्हाला ओळखणारच नाही की त्या दिव्या दत्त आहेत. एक महत्वाचा संदर्भ चित्रपटामध्ये येतोय. राजाराम महाराजांचं नाव जे आहे ते सातत्यानं तुम्हाला रामराजे घेतलेलं आढळेल. ओके, हा इतिहासातला चांगला मुद्दा चित्रपटामध्ये घेण्यात आलेला आहे. रामराजे, शिवपुत्र रामराजे असा सातत्यानं उल्लेख होतोय. वरुण बुद्धदेव यांनी ती भूमिका साकारलेली आहे. अगदी धाराऊ आई ज्या आहेत संभाजी छत्रपतींच्या, त्यांना सुद्धा चित्रपटामध्ये विसरलेलं गेलेलं नाहीये. त्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत, हे महत्वाचं आहे. बहिर्जी नाईक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गुप्तहेर खातं गनिमी कावा त्यांच्या माध्यमातून चित्रपटामध्ये दिसतोच. दरबार मंडळींमध्ये छत्रपतींचा दरबार, त्यानंतर कटकारस्थान करणारा जो काय वर्ग होता त्यावेळेचा, त्यांचा एक सोयराबाई सोबतचा वेगळा दरबार, हे सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवले गेलेलं आहे. मला महत्वाचं एक चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे औरंगजेबाचा पुत्र जो आहे अकबर, त्याच्या भेटीला छत्रपती संभाजीराजे ज्यावेळी जातात त्याच्या शामियाना, त्या दोघांची भेट ही सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवली गेलेली आहे. संभाजीराजेंसोबत त्यांचे पुत्र आणि त्यांची कन्या शाहू महाराज आणि त्याचबरोबर भवानी या दोघांना सुद्धा दाखवलं गेलेलं आहे खरं तर. आणि त्याचबरोबर आता महत्वाच्या दोन कॅरेक्टर्सकडे येण्यापूर्वी मराठमोळा संतोष जुवेकर सुद्धा दिसलेला आहे आणि त्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची अग्रेसिव्ह भूमिका आहे रायाजीची, ती सुद्धा त्यानं चांगल्या पद्धतीनं हिंदी चित्रपट असून सुद्धा साकारलेली आपल्याला दिसत आहेत. महत्वाचे दोन कॅरेक्टर्स आहेत, त्याच्याकडे मी येतो. सर्वात महत्वाचं कॅरेक्टर जो आपल्याला त्या भूमिकेमध्ये काम करू शकतो का असं प्रश्नचिन्ह होतं, अक्षय खन्ना, ज्यानं औरंगजेबाची भूमिका साकारलेली आहे. आपण संपूर्ण चित्रपट जर पाहिला तर आपल्याला कुठंही जाणवणार नाही की अक्षय खन्ना औरंगजेबाची व्यक्तिरेखा जी आहे ती साकारू शकतो, कारण की तुम्हाला अक्षय खन्नाचा टचच कुठं दिसलेला नाही. औरंगजेबाची क्रूरता जी आहे ती डोळ्यांमधून आणि डायलॉग्स मधून जी काय साकारलेलं आहे अक्षय खन्नानं, त्याला तोड नाहीये. म्हणजे असं म्हणतात की एखादा चित्रपट साकारताना त्याचा हिरो आणि व्हिलन दोन्हीही ताकदीचे लागतात आणि त्यासाठी अक्षय खन्नाचं खरं तर कौतुक आहे. तो कुठंही त्यानं जाणवून दिलेलं नाहीये की तो एकेकाळी चॉकलेट हिरो म्हणून काम केलेला व्यक्ती आणि आज व्हिलनच्या रोलमध्ये, खलनायकाच्या रोलमध्ये, औरंगजेबाच्या रोलमध्ये तो दिसलेला आहे. त्याचं दरबारातलं चालणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचबरोबर एखादा बातमी द्यायला आल्यानंतर बातमीदार त्याच्यासोबतचे त्याचे डायलॉग्स, क्रूरतेनं त्यांची हत्या करणं, हे विलक्षण आहे. अक्षय खन्नाला पैकीच्या पैकी मार्क आहेत त्या रोलसाठी. आणि सर्वात शेवटी विकी कौशल, ज्याने अक्षरशः आपल्या सगळ्यांच्या मनावरती गारूड घातलं. आणि वाटत होतं की विकी कौशल ही खरंच भूमिका म्हणजे तितक्या ताकदीनं पेलेल किंवा नाही. म्हणजे अभिनय काय असतो हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीची जरब डोळ्यातून कुठलाही शब्द न बोलता अक्षय खन्नाने इतक्या
उत्कृष्ट रीतीनं साकारलेला आहे की कधी कधी अक्षयचे काही असे हावभाव आहेत ते सुद्धा दाद मिळवून जातात आणि ही अक्षयच्या ऍक्टिंगसाठी मिळालेली पोचपावती आहे. आणि त्यानंतर येतात आपल्या सगळ्यांचेच ज्या छत्रपतींविषयी आपण ऐकलं, ज्या छत्रपतींविषयी आपण पुस्तकातून पाहिलं, त्यांना शोधलं, ते साक्षात आपल्याला दिसत आहेत. आणि ते छत्रपती संभाजीराजे साकारत असताना ज्या पद्धतीनं विकी कौशलनं आपलं सर्वस्व त्या भूमिकेमध्ये ओतलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस तो सिंह अंगावरती येतो, त्याचा जबडा फाडणं असेल किंवा हर हर महादेव म्हणत ज्या पद्धतीचं ती डरकाळी फोडणं आहे किंवा भिडणं आहे, आणि त्याच्यानंतर मग शेवटचा जो टप्पा आहे, म्हणजे या चित्रपटात एक गोष्ट अशी जाणवते की छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस आपले संवाद फेकतात त्यावेळेस अक्षरशः प्रेक्षक पायांवरती उभारून टाळ्या वाजवतो आणि सगळ्या गोष्टींना तो दाद देतो. पण तोच प्रेक्षक बाहेर जाताना मात्र गुडघ्यावरती बसतो आणि डोळ्याचे पाणी टिपतो. याच्यामध्येच विकी कौशलचं सगळं अभिनय त्यानं सामावलेलं आहे. कसं बघतोस या विकी कौशलच्या अभिनयाकडे? आजपर्यंत जर विकी कौशलचा अभिनय आपण बघितला तर ऑटोबायोग्राफी म्हणजे व्यक्तिरेखा जी आहे त्याचा अभ्यास करणं, त्यानंतर त्या व्यक्तिरेखेसाठी जे काय लागणाऱ्या गोष्टी आहेत, अगदी वजन कमी करणार असेल, त्याचबरोबर हेअरस्टाईल बदलणं असेल, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा त्या कॅरेक्टरचा स्टडी असावा लागतो. तो स्टडी जो आहे तो सुदैवानं लक्ष्मण उत्तेकरनं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला असल्यामुळं तो विकी कौशलपर्यंत पोहोचला. विकी कौशलचं लहानपण मुंबईत गेलेलं आहे, संभाजीराजे त्याला नवीन नाही आहेत, बरोबर, परंतु इतिहासाच्या आणि त्याचबरोबर इतिहासातलं वास्तव हे जाणून घेणं गरजेचं असतं. ते विकी कौशलने जाणून घेतलेलं दिसतंय. संभाजीराजांचे कॅरेक्टर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतील. बरोबर, अग्रेसिव्हनेस आहे, भावनिक किनार सुद्धा, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असणारी भावनिक किनार असू दे किंवा त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांचं अकाली जाणं असेल, या सगळी भावनिक किनार जी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने साकारलेली दिसते. त्याचबरोबर येसुबाईंसोबतचे संवाद असतील, अकबर जो आहे औरंगजेब पुत्र त्याच्यासोबतचे संवाद असतील, हे अतिशय वेगवेगळे पैलू जे आहेत ते ताकदीनं विकी कौशलने साकारलेलं आहे असं मला वाटतं. त्याआधी तयारी जी काय असते प्राथमिक ती चांगल्या पद्धतीने केलेली दिसते आणि त्यांना जीव ओतलेला आहे. लार्जर दॅन लाईफ ज्याला म्हणतो असं व्यक्तिमत्व त्यानं साकारलेलं आहे. आणि मला असं वाटतं, मी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आज ह्या चित्रपटांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे आहे ते फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवायचं काम जे आहे ते विकी कौशल आणि या छावा चित्रपटांना केलेलं आहे असं म्हटलं तर हरकत नाही. क्या बात आहे. ज्यावेळेस छावा चित्रपट बघायला जायचंय हे मनामध्ये विचार आला, त्यावेळेस आतमध्ये जाऊन खुर्चीवरती बसल्यानंतर सुरुवातच होते की महाराज आपल्यामध्ये नाहीयेत, आणि तिथून होतं आणि मग ती कल्पनाच आपण करू शकत नाही की महाराज नाहीयेत आणि तिथून आपल्याला या चित्रपटाला बघावं लागणार आहे. तर चित्रपटामध्ये हा प्रसंग मला खूप हृदयाच्या जवळ राहिला. असे चित्रपटातले काही प्रसंग आहेत का की जे अक्षरशः आपल्याला अंगावरती येतात? म्हणजे ज्या पद्धतीनं तू सामान्य लोकांशी बोललास, ज्या पद्धतीनं तू चित्रपट दिग्दर्शकांशी बोललास, तर यामध्ये कुठले असे प्रसंग आहेत की जे अक्षरशः अंगावर आल्यासारखे वाटतात की ते दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात? मला बऱ्याच जणांनी एक उत्तर दिलं चित्रपटात गृहानं बाहेर आल्यानंतर, की शेवटचा जो आहे सीन तो सगळ्यांनाच माहिती आहे, अंगावर काटे येणारा तो आहेच, परंतु जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असतो आणि त्यावेळेला बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप जो आहे तो ठेवला, बरोबर, आणि त्याकडं संभाजी महाराजांचं लक्ष जातं आणि डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी येतं, तो सीन मला वाटतं चित्रपटातला सगळ्यात महत्वाचा सीन आहे. क्या बात आहे. आपल्या वडिलांचा वारसा जो आहे तो आपल्याला जपायचा आहे. एक भावनिक किनार आणि जबाबदारीचं भान, हातामध्ये राजदंड आहे, ह्या दोन्ही गोष्टी संमिश्र भावना ज्यावेळी असतात एखाद्या व्यक्तीच्या, त्या सीनला चांगल्या पद्धतीने साकारल्या गेलेल्या असं मला वाटतं. त्यानंतर आपण मग संगीताकडे येऊ, कारण संगीताविषयी बरीच चर्चा झाली, त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह सुद्धा समोर आलेत की हे संगीत कदाचित अजय अतुलनी केलं असतं किंवा कुठल्याही मराठमोळ्या व्यक्तीकडे दिलं असतं तर ते अधिक चांगलं आलं असतं. ज्यावेळेस सगळ्यांशीच तू बोललास किंवा स्वतः तू चित्रपट पाहिलेला आहेस, काय जाणवतं? संगीताचे मला वाटतं दोन भाग करायला हरकत नाही. एक म्हणजे चित्रपटामध्ये जी गाणी आहेत त्या गाण्यांना दिलेलं संगीत, त्याचबरोबर लीड कॅरेक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये संभाजी छत्रपती असतील, औरंगजेब असेल,
त्याचबरोबर येसुबाई असतील, हे सगळे कॅरेक्टर्स जेव्हा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत त्यावेळेला लावलेलं जे काय बॅकग्राऊंड स्कोर आहे, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणतात, त्याच्यामध्ये A.R. रहमान टच जो आहे तो आपल्याला पुसटसा जाणवतो, जो ठळकपणे जाणवणं गरजेचं होतं. A.R. रहमान टच जो म्हणतात ना, तितका फील जो आहे तो आलेला नाही आहे. गाण्यांमध्ये आपल्याला येतो, ऍक्शन सिक्वेन्स आहेत त्याच्यामध्ये येतो, परंतु A.R. रहमान जो एक टच आहे तो या चित्रपटामध्ये तितका ताकदीचा प्रभावशाली झालेला नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. चित्रपटाचे आपण बारीक सारीक डिटेल्स बघत आलोय. त्यातला एक डिटेल्स ते म्हणजे सिनेमॅटोग्राफी. ज्या पद्धतीनं तो पिक्चराइज केलेला आहे, जी भव्यता आहे, किंवा साधारण त्या काळातलं हे सगळं वास्तव उभा करणं, मग स्टेज असेल किंवा काही ठिकाणी थेट रीतीने गेलेले आहेत, ड्रोनच्या द्वारे असलेले गोष्टी आहेत. कसं बघतो या सगळ्या गोष्टींकडे? मला वाटतं सिनेमॅटोग्राफी ही जेव्हा आपण ऐतिहासिक चित्रपट बनवत असतो त्यामध्ये महत्वाची असतेच, आणि तुम्हाला काही गोष्टी भव्य दाखवाव्या लागतात, काही गोष्टी जशाच्या तशा सुद्धा दाखवाव्या लागतात. अगदी राज दरबार असेल तो सुद्धा महत्वाचा आहे. चित्रपट बघत असतानाच काही मुद्दे घ्यावे लागले, कारण की सीन्स जे आहेत, फर्स्ट हाफ जो आहे तो इतका वेगाने जात असतो की तुम्हाला कळत नाही की एका दृश्याचा विचार करता करता दुसरं दृश्य तुमच्या समोर येतं. मग काही पॉइंट्स नोट डाऊन केलेले होते चित्रपट बघताना. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला सिनेमॅटोग्राफीचा, तर रायगड किल्ला जो आहे त्याचा एरियल व्ह्यू जो आहे तो AI पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारला गेला आहे. म्हणजे आपण जर त्या काळामध्ये ज्याला म्हणतो आपण बर्ड्स आय व्ह्यू, आपण जर वरून रायगड बघितला असतो तर तो कसा दिसेल, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने AIच्या माध्यमातून तो दाखवला गेलेला आहे. स्वराज्याचा नकाशा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. संभाजीराजे हितगुज करतायत पुढची रणनीती आखण्यासाठी, त्यांचे जे काय सरदार बंडी आहेत त्यांच्यासोबत, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेला गेलेला आहे. आणि राजमहल, राज दरबार, औरंगजेब ज्या ठिकाणी आहे त्याचा दरबार, त्याचबरोबर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे औरंगजेबाचा पुत्र जो आहे अकबर, याचा सुद्धा शामियाना चांगल्या पद्धतीने दाखवला गेलेला आहे. त्यामुळं आजूबाजूला सराउंडिंगला आपण जे काय दाखवतोय ते चित्रीकरणासाठी साजेसे आहे का, साजेसं असताना कुठेही त्याच्यामध्ये कमीपणा दिसला नसला पाहिजे याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. भव्य सेट्स आहेत, राज्याभिषेकचा प्रसंग असू दे, प्रत्येक वेळेला राजदरबारातले जे काय दृश्य दाखवली गेलेली आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवली गेलेली आहेत. सगळ्याच गोष्टी आपण सांगू शकणार नाही खरं, परंतु फायटिंग सिक्वेन्स सुद्धा जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आहेत. मला आवडलेला प्रसंग म्हणजे येसुबाईंच्या माग दिवे लावलेले दाखवतात, आणि दिव्यांच्या उजेडामध्ये येसुबाईंचं चरित्र जे आहे, येसुबाईंचं व्यक्तिमत्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. त्यामुळे येसुबाईंच्या चेहऱ्यावरती दिव्यांचा उजेड जो पडलेला आहे त्याचं दृश्य जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने साकारलं गेलेलं आहे. आता आपण हे सगळे म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टी आपल्याला शोधता येतील, परंतु ओव्हरऑल जर पिक्चरचाच विचार केला तर याच्यामध्ये आपण नेहमीच म्हणतो की इंटरव्हलच्या अगोदर आणि इंटरव्हलच्या नंतर कसं वाटतं, म्हणजे इंटरव्हलच्या अगोदरचा पिक्चर प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून कसा वाटतोय, इंटरव्हल नंतरचा चित्रपट कसा जाणवतोय? भाग 1 आणि भाग 2 चित्रपटाचे इंटरव्हलच्या आधी म्हणजे मध्यंतराच्या आधीचा आणि नंतरचा असं 2 जर टप्पे बघितले, पहिला टप्पा जो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय वेगवान आहे, अतिशय वेगवान आहे. त्याच्यामध्ये रणनीती दिसते, आणि त्याचबरोबर येसुबाईंसोबतचे प्रसंग असू देत, औरंगजेबाचे काही दरबारातले प्रसंग असू देत, हे सगळे दिसत आहेत वेगानं. दुसरा टप्पा जो आहे थोडासा जो आहे तो स्लो झालेला दिसतोय, आणि त्याला भावनिक किनार द्यायचा प्रयत्न केलाय. फायटिंग सिक्वेन्स आहेत शेवटी, पण भावनिक किनार जी आहे, संभाजीराजेंचं त्यांची झालेली कैद आणि त्यानंतर औरंगजेबानं त्यांना ज्या पद्धतीनं क्रूरतेनं त्यांना वागणूक दिलेली आहे, ते शेवटचे 10 ते 15 मिनिटं जे काय दाखवलं गेलेलं आहे ते संतपणे असलं तरी त्याला भावनिक किनार असल्यामुळे ते गरजेचं होतं असं मला वाटतं. बरोबर. त्याचबरोबर अजून काही महत्वाचे प्रसंग आहेत चांगले दाखवले गेलेले, त्यामध्ये बुरानपूर जे छत्रपती संभाजीराजांनी त्यावरती आक्रमण केलं आणि लूट केलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मराठा दरबार जो आहे साजेसा, म्हणजे मराठ्यांची राजचिन्ह जी आहेत ती सुद्धा त्या दरबारामध्ये चांगल्या पद्धतीने दाखवली गेलेली आहेत. अगदी शेवटचा टप्पा जर आपण बघितला, संगमेश्वरचा वाडा सुद्धा ज्या ठिकाणी संभाजीराजांनी शेवटची बैठक घेतलेली आहे ते सुद्धा, तो वाडा सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवला गेलेला आपल्याला दिसतोय. बऱ्याच वेळेस असं म्हणतात की सारं काही मिळून सुद्धा आपल्याला काही ना काही कमीच वाटतं, चांदण्याने भरून सुद्धा आपल्याला आपलं आभाळ रितच वाटतं. चित्रपट इतका भव्य दिव्य आहे, इतक्या लिलया पेललेला तो आहे, सगळ्याच गोष्टी भव्य दिव्य आहेत,
पण कुठंतरी असं जाणवलं का काही जणांशी बोलत असताना की कारण 3 तासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सामावणं म्हणजे हे शक्यच नाही, पण तरी देखील तू ज्या ज्या लोकांशी भेटला, ज्या ज्या लोकांशी बोललास, कधी असं जाणवलं की हा जर असतं तर अजून चित्रपट एक वेगळा झाला असता? शेवटी चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. इतिहास अभ्यासक त्याकडे वेगळ्या नजरेनं बघत असतात, बरोबर. कारण की चित्रपट सारखी हे एक माध्यम जे आहे ते माध्यम, ते कॅरेक्टर जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत असतं आणि दृश्य स्वरूपात असल्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो बरोबर. फार दीर्घकाळ टिकत असतो. वाचणं आणि दाखवणं याच्यामध्ये दोन्ही गोष्टीत महत्वाचा फरक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी जर आपण क्रिटिसाइज बघितलं तर मला वाटतं एक प्रसंग जर सोडला की शिर्केंनी संभाजीराजांना पकडण्यासाठी प्रयत्न केले, मुघलांना सहाय्य केलं, हा एक जर प्रसंग सोडला तर बाकीच्या जास्त प्रसंग, कुठल्याही प्रसंगावरती आक्षेप इतिहास अभ्यासकांनी घेतलेला आपल्याला दिसत नाही. दुसरं मला महत्वाचं वाटतं जे सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे तो म्हणजे संभाजीराजेंचं जे महत्वाचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे त्यांनी ज्या काही लढाया आतापर्यंत लढलेल्या होत्या, कुठल्याही लढाईमध्ये त्यांचा पराजय झालेला आपल्याला दिसत नाहीये. अगदी जर तुम्ही महत्वाचं उदाहरण घेतलं तर जंजिऱ्याचा किल्ला जो आहे त्याच्यावरती सुद्धा संभाजीराजेंनी आक्रमण केलेलं होतं आणि तो सिद्ध्यांकडून ताब्यात घेणार इतक्यात त्यांना परतावं लागलेलं होतं. हे काही महत्वाचे प्रसंग आहेत, ते चित्रपटामध्ये दिसलेले नाहीयेत, ते बऱ्याच जणांनी बोलून दाखवलेले आहेत. छत्रपती संभाजीराजेंचं एक दुसरं रूप म्हणजे त्यांनी स्वतः वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ते संस्कृत पंडित सुद्धा होते. तर चित्रपटामध्ये हे आपण काही कारणानं दाखवू शकलेलं नाहीये. मगाशी बोलल्याप्रमाणे ए आर रहमानचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला गाण्यांपुरता दिसतो, बॅकग्राऊंड स्कोरला थोडासा कमी आहे असं बऱ्याच जणांचं आपल्याला म्हणणं आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांमधलं नातं जे आहे हे कुठेही अधोरेखित जे आहे ते होणं गरजेचं होतं. त्या दोघांमधले प्रसंग जे आहेत ते समोरासमोर कुठेही दाखवले गेलेले नाहीत. कदाचित एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे आहे त्यापुढं संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कदाचित झाकवलं जाऊ शकेल काय असा सुद्धा दिग्दर्शकाचा कयास असावा. त्यामुळं त्यानं शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर जे आहे ते वाईसोरवरती घेऊन संभाजी महाराज जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं वैयक्तिक की संभाजी महाराजांचं पालन पोषण जे आहे ते जिजाऊ माँसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं होतं, ते यामध्ये कुठेही दिसलेलं नाहीये. सईबाई सोबत सुद्धा जे काय प्रसंग पाहिजे होते, शिवाजी महाराजांचे सईबाईंचे प्रसंग आणि मग संभाजी महाराजांचा जन्म, इथून ते घेतले गेलेले नाहीये. म्हणजे सईबाईंना यामध्ये कुठेही दाखवले गेलेले दिसत नाहीये. आणि त्याचबरोबर जिजाबाई आणि संभाजीराजे मी मगाशी म्हटलं की त्यांचे पालन पोषणाची जबाबदारी, त्यांच्यावरती संस्कार जे आहेत, कारण की सईबाईंचं निधन झाल्यामुळे अकाली त्यांची सगळी जबाबदारी जी आहे ती जिजाऊंनी सांभाळलेली आहे. धाराऊ आईंचं दूध जरी दिलेलं असलं तरी सुद्धा जिजाऊ या सुद्धा तितक्यात महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच छत्रपती संभाजीराजेंवरती संस्कार करण्यासाठी जिजाऊंचा मोलाचा वाटा आहे, तो कुठेतरी यामध्ये दिसलेला नाहीये. हा सगळ्या चित्रपटाचं म्हणजे ऐकत असताना असं ऐकत राहावं असं वाटतं. बरोबर. तरी पण विक्रम, तू स्वतः हा चित्रपट बघितलास, आता जे काही मांडलंस ते सगळं संचित होतं प्रेक्षकांचं आणि इतिहास तज्ञांकडून तू जाणून घेईन, पण तरी पिक्चर बघत असताना विक्रमला कुठला असा क्षण वाटला की यावेळेस मला उभारून दाद द्यायलाच पाहिजे, असा कोणता प्रसंग? मला असं वाटतं की एक अतिशय चांगला प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेलेले आहेत, संभाजी छत्रपती आहेत, हंबीर मामा आहेत आणि राजाराम राजे बाजूला उभारलेले आहेत. संभाजी राजे हंबीर मामांना म्हणतायत, हंबीर मामा आता तुमची मुलगी जी आहे ती आम्हाला द्या रामराजेंसाठी. म्हणजे ती मुलगी म्हणजे करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी. राजारामांसाठी संभाजीराजेंनी हंबीर मामांकडे ताराराणींची जी काय मागणी केलेली आहे तो प्रसंग जो आहे तो त्याला भावनिक जी किनारा आहे तो प्रसंग मला दाद देण्यासारखा वाटला. कदाचित कोल्हापूरचं कनेक्शन असल्यामुळे तो मला प्रसंग चांगला वाटला असावा. पण त्याचबरोबर सगळ्यांनाच एक चांगला क्षण वाटला तो म्हणजे जबडा जो फाडलेला आहे. काही गोष्टी इतिहासामध्ये नोंद नसतात, परंतु ऐक्यू गोष्टींवरती काही गोष्टी घ्याव्या लागतात, त्यातलीच ती एक गोष्ट आहे आणि ती सुद्धा चांगल्या पद्धतीने साकारली गेलेली आहे. पण मी ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच म्हटलं की चित्रपटामध्ये काही असे प्रसंग आहेत की त्यावेळेस आपण उभे राहून त्याला दाद देतो, पण चित्रपटातले काही असे प्रसंग आहेत त्यावेळेस आपण गुडघ्यावरती येतो, अरे
छत्रपती संभाजी महाराज, तुझ्या डोळ्यामध्ये असा अश्रू तरळणाऱ्याचा प्रसंग कुठला आला? अगदी भावनिक किनार लाभलेली आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अगदी शेवटी छत्रपती संभाजीराजांची जीभ छाटली जाते, त्यांचे डोळे काढले जातात. हे जे प्रसंग आहेत हे कुठल्याही महाराष्ट्रीयन व्यक्तीला सहन होण्यासारखे नाही आहेत, परंतु इतिहासाचं वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि ह्या वास्तवातूनच, त्यांच्या बलिदानातूनच आपल्याला प्रेरणा घ्यायच्या, असं व्यक्तिमत्व ते आहे. आणि त्यांचा पराक्रम जितका महत्वाचा आहे तितकंच बलिदान महत्वाचं आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी या चित्रपटातून साकारल्या गेलेल्या आहेत. आणि शेवटी सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये अश्रू असणारच आहेत, कारण की ती एक भावनिक किनार आहे. आपले छत्रपती जे आहेत ते मुघलांच्या कैदेमध्ये गेले, परंतु त्याही क्षणी त्यांनी जो ताटबाणा दाखवलेला आहे तो महत्वाचा आहे. आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची मान झुकवली नाही छत्रपती संभाजीराजांनी. ते तंतोतंत त्या जे काय दृश्य दाखवलेले आहेत त्या दृश्यांमधून चांगल्या पद्धतीने दाखवले गेलेलं आहे. आणि त्या काळामध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी लिखित ज्या आहेत ते म्हणजेच औरंगजेबाचा इतिहासकार जो आहे, शेवटच्या क्षणांमध्ये काही प्रसंग आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये जे काय झालेले आहेत, त्यांचं बोलणं जे आहे ते कवितांमधून झालेलं आहे. त्याही क्षणी स्वराज्याचा अभिमान शेवटपर्यंत जीवन ठेवलेला आहे. आणि ते त्या कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा धैर्य ठेवून कवितांमधून सांगणं आणि ते लिखित असणं, याला फार महत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे, सुदैवानं आपल्याकडे जी कागदपत्र उपलब्ध आहेत, कोल्हापूर पुराबल्य कार्यालयामध्ये असू देत, मुंबई असू देत, या ठिकाणची कागदपत्र जी आहेत ती अतिशय अल्प प्रमाणात आहेत. त्या प्रमाणात जर मुघलांचं आपण जर बघितलं तर त्यांचं इतिहास लेखन चांगल्या पद्धतीने झालेलं आपल्याला दिसतंय. ह्या उणिवा आहेत, त्या उणिवांवर मात करणं गरजेचं होतं. आणि जेव्हा आपण इतिहासाचा विचार करत असतो तेव्हा विलन आणि हिरो जो आहेत चित्रपटांमध्ये ते दोन्ही तोडीचे असावे लागतात. त्यासाठीच मला इतिहास अभ्यासक जे जे भेटले त्या सर्वांनी सांगितलं की तुला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कळायचे असतील तर तुला औरंगजेब कळलाच पाहिजे. आणि त्यासाठी आलमगीर सारखी पुस्तकं जी आहेत ती वाचून काढली. मी सर्वांना आवाहन करतो, खरं तर चित्रपट नक्की बघा, पण तुम्हाला संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज केव्हा मोठे दिसतील, जेव्हा तुम्हाला औरंगजेब कळेल. औरंगजेब या चित्रपटातून चांगल्या पद्धतीने साकारला गेला, त्यामुळेच ताकदीनं संभाजी महाराज आपल्या समोर आलेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण विकी कौशल आणि त्याचा दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर या दोघांचंही अभिनंदन करायला हरकत नाही. तर एकंदरीतच इतिहासाच्या प्रत्येक पानावरती, रयतेच्या मनावरती, मातीच्या कणामध्ये आणि अगदी शूरतेनं उभारणारा आपले सर्वांचे राजे छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांना एवढ्या मोठ्या पडद्यावरती बघणं एक विलक्षण तो अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येक मराठी माणूस घेतोय, प्रत्येक शिवभक्त घेतोय. आणि ज्यांना ज्यांना हे सगळं हवं आहे, तो इतिहास समजून घ्यायचा आहे, ते प्रत्येक जण या देशातले असेल, या राज्यातले असेल किंवा परदेशातले असतील, ते प्रत्येक जण या चित्रपटासाठी अक्षरशः गर्दी करतायत. तर हा एक छोटासा टीव्ही नेक्स्ट मराठीचा प्रयत्न होता की एकाच अँगल मधून छावा चित्रपटाकडे न बघता प्रेक्षकांच्या मनामध्ये काय होतं, एक सामान्य रसिक म्हणून ज्यावेळेस चित्रपट बघतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय होतं, इतिहास संशोधकांच्या मते हा चित्रपट आणखी कसा चांगला झाला असता, संगीतकारांच्या दृष्टिकोनातून आणखी याच्यामध्ये आणखी काय वेगळंपण आलं असतं, या सगळ्यांना भेटून एक जे संचित पुढं आलं तेवढंच संचित या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न. आणि विशेष धन्यवाद आपले टीव्ही नेक्स्ट मराठीचे प्रतिनिधी विक्रम रेपे यांना, कारण अनेक दिवस सगळ्यांशी बोलून चालून त्याच्यामधून जे सार आलं ते आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर विक्रम, या ठिकाणी आला. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानाचा आपण मुजरा करूयात आणि त्यांचं व्यक्तिमत्व सातत्यानं पुढच्या सगळ्याच पिढींना प्रेरणा देत राहील. परंतु प्रेरणा घेण्यासाठी अशा चित्रपटांची निर्मिती जी आहे ती झाली पाहिजे. तर पुन्हा एकदा छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे या सर्वांनाच आणि या स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त सांडलं त्या सर्वांनाच पुन्हा एकदा टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं अभिवादन. आणि आपण हा कार्यक्रम इथंच थांबवतो. थँक्यू. धन्यवाद.